आणि एक महत्त्वाची बातमी, 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर आमदार संजय गायकवाड यांचा करारनामा। इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार असं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। लढाईमध्ये दगड, धोंडे किंवा इतर शस्त्रांचा वापर होणार नाही असं गायकवाड यांनी म्हटलेलं आहे। दोघांच्या लढाईमध्ये तिसरा येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील असं गायकवाड म्हणतायत। लढाईची तारीख, वेळ इम्तियाज जलील यांनी ठरवावी असं आव्हान गायकवाड यांनी दिलंय। लढाईमध्ये दोघांचं बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची राहील असं गायकवाड यांनी म्हटलंय। कॅन्टीनमधल्या मारहाणीनंतर जलील यांनी मला मारणार असल्याचं सांगितलेलं आहे। बुलढाण्यामधल्या सभेत जलील यांनी मला मारण्याचं आव्हान दिलंय असं गायकवाड यांनी म्हटलंय। त्या अनुषंगाने हा करारनामा दोघेही करत आहोत। वेळ, तारीख आणि जागा इम्तियाज जलील यांनी ठरवावी। या प्रकरणामध्ये दोघेही पक्ष आणि धर्म यामध्ये आणणार नाही। लढाईमध्ये मित्र, नातेवाईक, समर्थक, कार्यकर्ता यांना मध्ये घेणार नाही। जी लढाई होईल ती पोलिसांच्या साक्षीने होईल। लढाईमध्ये कोणतेही शस्त्र, अस्त्र, दगड, धोंडे, इतर शस्त्र आणि साहित्याचा वापर करणार नाही। दोघांच्या लढाईत तिसरा येणार नाही याची दक्षता पोलीस घेतील। लढाईमध्ये दोघांचा बरं वाईट झाल्यास जबाबदारी आमच्या दोघांची राहील।